झाले बघा, आता 3 वाजतील. 2 तासच राहिले प्रचाराची रणधुमाळी थांबायला. झालं. आजच्या रॅल्या वगैरे फार जोरात झाल्या. आमच्या इथं पण खूप लोक गेली रॅलीला आणि गाड्या वगैरे पण घेऊन गेले, रिक्षा पण घेऊन गेले, बहुतेक गेले. मी पण जाणार होते, परंतु मी काल ट्रिपला गेले होते, सहलीला गेले होते. मी खूप थकून आले, त्यामुळे मी गेलेली नाही. झाले आता उद्या निवांत दिवस. परवा आपलं मतदान, आपला हक्काचा दिवस म्हणजे मतदान. तर तुम्हाला कोणाला मतदान करायचं आहे ते तुम्ही आधी ठरवलंच असेल की ह्या चिन्हापुढे बटन दाबायचं, त्या चिन्हापुढे बटन दाबायचं, ह्याला मतदान करायचं, त्याला मतदान करायचं, हो की नाही? तर तुम्ही मतदान करायला गेल्याच्या नंतर तुम्ही गोंधळून जाऊ नका. कारण का तिथं आपण घाबरतो, एकटे असतो आणि असं वाटतं पटकन कोणाच्या पुढं चिन्हाच्या पुढं बटन दाबू आणि जाऊ. असं नाही करायचं. तुम्हाला जो व्यक्ती, जो उमेदवार निवडून द्यायचा आहे आणि कुठल्या चिन्हाचं तुमचं बटन दाबायचं ते 2 वेळा बघा तुम्ही. पहिले एकदा बघा, दुसऱ्यांदा बघा आणि नंतरच तुम्ही ते चिन्हाच्या पुढे बटन दाबा. कारण का काय होतं, नंतर बटन दाबायचं होतं एकीकडं, दिलं दुसरीकडं, असं नको व्हायला. त्यामुळं 5 मिनटं वेळ घ्या. काही वेळ लागत नाही, 5च मिनटं लागतात. मी जाते, मला माहिती. 5 मिनटं व्यवस्थित सर्व एक पहिल्यांदा राऊंड मारून घ्यायचा. कुठलं बटन, कुठलं चिन्ह कुठल्या बाजूला आहे, कुठलं काय आहे. आणि सेकंड ह्याला चिन्हाचा नंबर लक्षात ठेवायचा की 5व्या नंबरला आहे, 7व्या नंबरला आहे, 6व्या नंबरला आहे. तिथं असं पहिलं बोट ठेवायचं सेकंड राऊंडला आणि लगेच बटन दाबून टाकायचं आणि होतं मतदान. ह्याला 1-2-3 मिनटंच लागतं, जास्त वेळ लागत नाही. परत तुम्हाला पश्चाताप व्हायला नको की अरे मी ह्याला दिलं का त्याला दिलं का त्याला दिलं. तसं नाही. आपल्याला डोळे आहेत, आपल्याकडे हात आहेत, बोटं आहेत. आपण योग्य उमेदवारालाच मतदान करायचं, जे तुमच्या मनात असेल ते. मी काही बोलत नाही की ह्याला द्या, त्याला द्या, त्याला द्या. ज्याच्या आपल्या मताचा म्हणजे मनाचा प्रश्न आहे, ज्याला द्यायचं ते तुम्ही देऊ शकता. परंतु योग्य उमेदवाराला द्या. जो उमेदवार आपली सर्व कामे करतो त्यालाच तुम्ही द्या, हो की नाही? तर असं आहे बघा. धन्यवाद.